हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पाठ 3 अंकगणित श्रेणी शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 3.2. त्यातील प्रश्न पहिला, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. तर आपल्याला तर 4 उपप्रश्न दिलेले आहेत पहा, आणि आपल्याला एक क्रमिका दिलेली आहे. तर दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून म्हणजे दिलेली ती क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीवरून आपल्याला खाली ज्या अशा रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर पहिली अंकगणिती श्रेणी आहे 1, 8, 15, 22. आता इथे ए बरोबर काय होईल, तर ए म्हणजे आपलं पहिलं पद, म्हणजेच काय होईल, आता इथे ए बरोबर आपला काय आहे तर 1 आहे. तर T1 सुद्धा काय आपला 1 आहे. ए बरोबर T1 बरोबर पहिलं पद लिहितो आपण, मग ए बरोबर सुद्धा 1 येणार आणि T1 सुद्धा आपला काय येणार 1 येणार. T2 काय आहे तर 8 आहे. T3 काय आहे तर 15 आहे. अशा पद्धतीने आपण हे पुढे लिहू शकतो. T4, T5 अशा पद्धतीने. आता पुढे काय म्हटलेलं आहे T2 वजा T1. मग आता T2 किती आहे आपला, तर इथे पहा 8 आहे आणि T1 किती आहे आपला तर 1 आहे. म्हणजे ते काय होईल 8 वजा 1. ही वजाबाकी आता आपण करूयात. ही वजाबाकी किती मिळते तर 7 मिळते. पुन्हा T3 वजा T2. T3 किती आपला तर 15 आहे. 15 वजा 8. T2 8 आहे. 15 वजा 8 सुद्धा ही वजाबाकी किती मिळेल तर 7 मिळेल. म्हणजेच काय होईल डी आपला किती आहे, हा सामान्य फरक जो आहे तो स्थिर आहे, तो किती आहे तर 7 आहे. म्हणजे डी बरोबर काय मिळेल आपल्याला इथे 7. झाला पहिला प्रश्न. यानंतर दुसरं उदाहरण पहा. 3, 6, 9, 12 ही आपली अंकगणिती श्रेणी आहे. आता इथे T1 बरोबर काय आहे तर 3 आहे. T1 म्हणजे पहिलं पद. T2 काय आहे 6, T3 9 आणि T4 12. आता T2 वजा T1. T2 काय आपला तर 6. 6 वजा 3 ही वजाबाकी तोंडी आपण करू शकतो. किती मिळते ही वजाबाकी तर 3 मिळते. म्हणजे T2 वजा T1 काय मिळालं आपल्याला 3. त्याच पद्धतीने T3 वजा T2. 9 वजा 6 काय मिळेल तर 3. तोंडी वजाबाकी करता येते, त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या इथे डी काय मिळालं, आपल्या इथं सामायिक फरक स्थिर आहे पहा 3. म्हणून डी बरोबर काय मिळालं आपल्याला इथे 3 मिळाला. तर किती सहजपणे आपले आणि किती कमी वेळामध्ये आपले हे पहिले 2 प्रश्न झाले पहा. यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसरी अंकगणिती श्रेणी आहे वजा 3 वजा 8 वजा 13 वजा 18. तर T1 आपल्या इथे काय आहे तर वजा 3 आहे. T2 काय आहे तर वजा 8 आहे. T3 काय होईल वजा 13 आणि T4 काय होईल वजा 18. आता इथे काय म्हणते आहे T2 वजा T1. तर T2 किती आहे वजा 8 वजा वजा 3 होईल. म्हणजे आपण इथे बाजूला इथे करून दाखवते मी तुम्हाला. तर T2 वजा T1 म्हणजेच काय होईल, आपण तिसरं उदाहरण इथे पाहत आहोत. तर वजा 8 वजा वजा 3 हे वजा चिन्ह आहे तसं, आणि पुन्हा हे वजा 3चं वजा चिन्ह. म्हणजेच काय होईल हे वजा 8 हे वजा वजा अधिक 3 बरोबर काय होईल अधिक वजा वजा बाकी होईल. चिन्ह मोठ्या संख्येचं 8 वजा 3 5 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 5 मिळेल. मग ते काय मिळाला वजा 5. त्याच पद्धतीने T3 वजा T2. T3 किती आहे वजा 13 आणि वजा 8. वजा 13 वजा वजा 8 होईल. म्हणजे वजा वजा अधिक होईल. वजा 13 अधिक 8 होईल. पुन्हा ही जी वजा बाकी 13 वजा 8 5 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं सुद्धा काय होईल ऋण 5 येईल. अशा पद्धतीने तुम्ही ही सुद्धा वजाबाकी करून पाहू शकताय वजा 13 वजा 8ची. तर आपला ए बरोबर काय आहे, ए म्हणजेच T1. म्हणजे ए बरोबर आपण तर काय लिहिणार तर वजा 3 लिहिणार. आणि डी आपला किती मिळाला आहे तर वजा 5 मिळालेला आहे. त्यानंतर चौथी अंकगणिती श्रेणी आहे 70, 60, 50, 40. आता इथे T1 आपला काय आहे तर 70 आहे. T2 काय आहे 60 आहे. T3 काय आहे तर 50 आहे. अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी आपण पुढे लिहू शकतोय. आता ए बरोबर काय होईल, ए बरोबर T1 बरोबर काय होईल आपल्याला इथे 70. ए म्हणजे पहिलं पद, तर ते 70 आहे. आणि आता डी बरोबर इथे काय मिळेल पहा. आता डी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं तर T2 वजा T1 करायचं आहे. तर T2 आपला किती आहे तर 60 आहे. मग 60 वजा 70. आता 70 वजा 60 होईल चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 10 मिळेल. म्हणजे डी आपला किती आला इथे वजा 10 आहे. लक्षात आलं आपण काय केलं इथं T2 वजा T1 केलं. 60 वजा 70. 70 मधून 60 वजा होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण 10. किंवा T3 वजा T2 केलं ते तसंच होईल. 50 वजा 60. 60 मधून 50 आपण वजा करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण 10 मिळेल. डी आपला ऋण 10 येईल. तर पहिला प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे.
यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता आपल्याला इथे क्रमिका दिलेली आहे, तर ती दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आधी पाहायचं आहे. आणि जर ती अंकगणिती श्रेणी असेल तर या श्रेणीचं 20वं पद आपल्याला काढायचं आहे. तर दिलेली क्रमिका आपण ते लिहून घेतलेली आहे. आणि ए बरोबर T1 बरोबर -12, T2 बरोबर -5, T3 बरोबर 2, T4 बरोबर 9, T5 बरोबर 16, T6 बरोबर 23 आणि T7 बरोबर 30. तर ही पदे आपण ते लिहून घेतलेली आहेत. आता इथं T2 वजा T1 करूया. T2 किती आपला तर -5, मग काय होईल आता इथे -5 वजा 12, -5 वजा 12 म्हणजेच काय होईल -5 वजा वजा अधिक, -5 अधिक 12. आता इथे काय होईल, एकाला धन आणि एकाला ऋण चिन्ह असल्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. 12 वजा 5 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन चिन्ह, म्हणजे धन 7 मिळेल. त्यानंतर T3 वजा T2 म्हणजे काय होईल, T3 आपला 2 आहे, मग 2 वजा वजा 5. आता इथे सुद्धा काय होईल, हे 2 वजा वजा अधिक 5, 2 अधिक 5 बरोबर 7. त्यानंतर T4 आपला किती आहे तर 9 आहे, वजा काय होईल, T3 किती आहे 2 आहे, 9 वजा 2, 9 वजा 2 बरोबर काय मिळेल आपल्याला 7. त्यानंतर T5 किती आहे आपला तर 16 वजा 9, मग 16 वजा 9 ही वजाबाकी किती मिळते तर 7. त्यानंतर T6 आपला किती आहे तर 23 आहे, मग 23 वजा 16 ही सुद्धा वजाबाकी आपल्याला किती मिळते 7. पुन्हा T7 किती आहे आपला तर 30 आहे, मग 30 वजा 23 ही वजाबाकी आपल्याला किती मिळते 7. तर जो फरक आहे तो स्थिर आहे पहा. आता इथे D बरोबर 7 हा सामायिक फरक स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कारण आपला जो D मिळालेला आहे तो, जो D बरोबर 7 हा फरक मिळालेला आहे तो स्थिर आहे पहा, म्हणून ही जी क्रमिका आहे ती काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला या क्रमिकेचं 20वं पद काढायचं आहे, त्यासाठी आपण इथं सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर 20वं पद काढतोय आपण, म्हणून T20 बरोबर, आता A ची किंमत किती आहे आपली तर -12 आहे, म्हणून आपण तर काय करूयात -12 अधिक कंसामध्ये ते काय होईल, n आपला 20 आहे म्हणून 20 वजा 1 गुणिले D किती आहे आपला तर 7 आलेला आहे. मग आता हे बरोबर काय होईल, -12 आहे तसंच राहील, अधिक आता 20 वजा 1 काय होईल 19 गुणिले D किती आहे आपला तर 7 आहे, हा 7 तुम्ही इथे लिहिला तरी चालेल बरोबर. आता इथे काय होईल, हे -12 आपण आहे तसंच ठेवूयात. आता -12 अधिक काय होईल 19 गुणिले 7 हा गुणाकार आधी करून घेऊयात. तर 19चा पाडा येतो आपल्याला, 19 7 ते काय मिळतात 133 असे. तर 19 7 किती गुणाकार मिळाला आपल्याला 133. आता -12 अधिक 133 यांची वजाबाकी होईल, चिन्ह मोठ्या संख्येचं, ते वजाबाकी किती मिळते आपल्याला तर 121 म्हणजे T20 बरोबर 121. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद 121 आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 डॉट डॉट आहे, या श्रेणीचे 24वे पद काढा. आता ही जी दिलेली क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे, तर तिचं आपल्याला 24वं पद काढायचं आहे. तर A बरोबर T1 बरोबर 12, T2 बरोबर 16, T3 बरोबर 20, T4 बरोबर 24 आणि T24 आपण काढणार आहोत. तर आता इथे काय करूयात आपण T2 वजा T1 करूयात. तर T2 किती आपला तर 16 वजा 12 बरोबर काय मिळते वजाबाकी तर 4. त्याच पद्धतीने T3 वजा T2 करूयात, म्हणजेच काय होईल 20 वजा 16 ही सुद्धा वजाबाकी आपल्याला काय मिळते तर 4 मिळते. तर D बरोबर आपल्याला इथे किती मिळाला तर 4 मिळालेला आहे. तर A आपल्याला इथे दिलेला आहे आणि D आपण इथं काढलेला आहे. आता आपण तर सूत्र लिहून घेतलेलं आहे, आता सूत्रामध्ये किमती ठेवूयात. आपण तर 24वा पद काढतोय म्हणून आपण तर काय लिहूयात T24 बरोबर A किती आपला तर 12 आहे अधिक N किती आपला तर 24 वजा 1 होईल गुणिले D किती आपला तर 4 बरोबर. आता इथे काय करूयात, हे 12 आहे तसंच राहू देत, अधिक काय होईल 24 वजा 1 23 गुणिले 4. आता 23 गुणिले 4 हा गुणाकार आधी करून घेऊयात. 12 अधिक 23चा पाडा येतो 23 चोक 92. यासाठी पाडे पाठ करून ठेवा, नाही तर प्रत्येक वेळेला असा गुणाकार करत बसावा लागेल तुम्हाला आणि इथेच तुमचा वेळ वाया जाईल. पाडे पाठ असेल तर पटकन तोंडी तुमचं ते उदाहरण होऊन जाईल. आता 12 अधिक 92, तर 92 आणि 10 102 आणि वरील 2 म्हणजे 104.
किंवा 2 2 4 9 1 10 कसंही केलं तरी चालेल. तर टी 24 आपल्याला किती मिळाला तर 104 मिळाला. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. तर दिलेली क्रमिका आपण ती लिहून घेतलेली आहे. ए बरोबर T1 बरोबर 7, T2 बरोबर 13, T3 बरोबर 19, T4 बरोबर 25 आणि T19 आपण ते काढणार आहोत. तर डी बरोबर काय तर T2 वजा T1. तर T2 किती आपला तर 13 आहे, म्हणजेच काय होईल तर 13 वजा 7. मग 13 वजा 7 ही वजाबाकी आपल्याला किती मिळते तर 6. त्याच पद्धतीने T3 वजा T2 म्हणजेच काय होईल 19 वजा 13. 19 वजा 13 हीच तर वजाबाकी आपल्याला काय मिळते तर 6. म्हणून आपला डी बरोबर काय होईल तर 6. तर आपल्याला तर T19 काढायचं आहे म्हणून आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे. T19 बरोबर काय होईल तर ए किती आपला तर 7 आहे. मग 7 अधिक n किती तर 19 वजा 1 होईल गुणिले डी किती आपल्याला तर 6. म्हणून T19 बरोबर 7 अधिक 19 वजा 1 काय होईल 18 गुणिले 6. आता 18 गुणिले 6 अधिक गुणाकार करून घेऊयात. तर 7 अधिक 18 सगळं काय मिळतं आपल्याला हा गुणाकार तर 108 मिळतो. मग 7 अधिक 108 ही बेरीज केली तर काय मिळेल तर 115. म्हणजेच T19 आपल्याला काय मिळाला तर 115. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे. यानंतर प्रश्न 5वा, खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. तर दिलेली क्रमिका आपण ते लिहून घेतलेली आहे. ए बरोबर T1 बरोबर 9, T2 बरोबर 4, T3 बरोबर वजा 1, T4 बरोबर वजा 6, T5 बरोबर वजा 11 आणि T27 आपल्याला इथे काढायचं आहे. मग डी बरोबर काय होईल तर T2 वजा T1. तर T2 किती आहे आपला तर 4 आहे. 4 वजा 9 म्हणजे 9 मधून 4 वजा करूयात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 5. म्हणून डी आपल्याला किती मिळालं तर डी बरोबर वजा 5. कारण ही अंकगणित श्रेणी आहे त्यामुळे आपल्याला आता कुठलीही वजाबाकी केली तर फरक आपल्याला स्थिर मिळणार, वजा 5 हाच मिळेल. म्हणून डी बरोबर वजा 5. आपल्याला तर T27 काढायचं आहे म्हणून आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर आपण तर काय करूयात T27 बरोबर ए किती आहे आपला तर 9 आहे. 9 अधिक n किती तर 27 वजा 1 होईल गुणिले डी किती आहे तर वजा 5. बरोबर. आता इथे काय होईल हे 9 आहे तसंच ठेवूयात. अधिक काय होईल 27 वजा 1 26 गुणिले वजा 5. हा गुणाकार आधी करून घेऊया. तर 9 होईल, 9 आहे तसंच राहील. आता हे काय होईल अधिक वजा वजा होईल आणि 26 5 130. आता 9 वजा 130 ही वजा बाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच काय वजा 121. म्हणजे T27 आपल्याला किती मिळाला तर वजा 121. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद वजा 121 आहे. यानंतर 6वा प्रश्न, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. तर आपल्याला 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या हव्या आहेत म्हणून आपण तर काय करूयात आपण 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची यादी करूयात. तर 3 अंकी संख्या कुठून सुरू होतात तर 100 पासून. म्हणून आपण काय केलं तर 100 105 110. तर तुम्हाला माहिती 5ची कसोटी पण माहिती असेल तर तुम्ही लिहू शकताय. तुम्हाला जर कसोट्या पाठ नसतील किंवा 5ची कसोटी हवी असेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकताय. तर 5ची कसोटी काय तर एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. म्हणून ते काय होईल 100 105 110 अशा पद्धतीने आपल्याला संख्या मिळत जातील. तर शेवटची जी 5 ने भाग जाणारी संख्या आहे ती कुठली असेल तर 3 अंकी संख्या तर 995. त्यानंतर पुन्हा पुढे आपल्याला काय मिळेल तर 1000 मिळेल. पण 1000 ही संख्या 4 अंकी होती, 3 अंकी नाही. तर आपल्याला 3 अंकी संख्या हवी आहेत म्हणून आपली शेवटची संख्या काय आहे तर 995 आणि पहिली संख्या काय आहे 100. म्हणून ए बरोबर T1 बरोबर 100, T2 बरोबर 105 या पद्धतीने T3 बरोबर 110 अशा पद्धतीने Tn बरोबर 995 होईल. ते डी काढायचं आहे. मग डी काढण्यासाठी आपण काय करणार तर T2 वजा T1. तर T2 किती आपला तर 105 वजा T1 किती आहे 100. मग 105 वजा 100 म्हणजेच काय 5. म्हणजे आपला डी किती मिळेल आपल्याला डी बरोबर 5 मिळेल आणि हा आपल्याला आता n काढायचा आहे म्हणून n बरोबर प्रश्नचिन्ह. तर आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर Tn आपला किती आहे तर 995 आहे. 995 बरोबर काय होईल आता इथे ए किती आपला आहे तर ए
100 आहे पहा. म्हणजे ते काय होईल 100 अधिक कंसामध्ये n वजा 1 आहे तसंच राहील कारण n आपण ते काढणार आहोत आणि d किती आहे तर 5 आहे म्हणजे गुणिले 5. मग आता हे 995 आपण आहे तसंच ठेवूयात. बरोबर काय होईल हे 100 अधिक काय होईल 5 ने या पूर्ण कंसाला गुणूयात म्हणजे काय होईल 5n आणि अधिक वजा वजा 5 एक्के 5. 995 आपण आहे तसंच ठेवूयात. बरोबर आता हे 100 वजा 5 ही वजाबाकी करूया. किती मिळेल ही तर 95 मिळेल. तर 95 अधिक 5n अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळेल. तर समीकरण काय मिळालं आपल्याला 995 बरोबर 95 अधिक 5n. मग आता इथे काय होईल तर हे 995 आहे तसंच राहील. हे धन 95 इथे बरोबर चिन्हाच्या अलीकडे ऋण होईल बरोबर 5n. आता 995 वजा 95 म्हणजेच काय मिळेल 900 मिळेल बरोबर 5n. म्हणून n बरोबर काय होईल तर 900 भागिले 5 होईल. हे 5 याला गुणिले आहे तिकडे याला भागिले होईल. फक्त आपण ते बाजूंच्या आदलाबदल करून लिहिलेलं आहे. म्हणून n बरोबर काय मिळेल आपल्याला तर आता 5 ने याला भाग देऊया तर काय होईल 5 एक्के 5 4 उरेल 40 5 48 आणि हा 0 आहे तसा म्हणजे n बरोबर किती मिळाला आपल्याला 180. म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 180 आहेत. यानंतर 7वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. आता हे जे उदाहरण आहे ते थोडंसं समजून घ्या तुम्ही. तर 11वे पद 16 आहे आणि 21वे पद 29 आहे म्हणून आपण काय म्हणलं t11 बरोबर 16 आणि t21 बरोबर 29. आता a बरोबर आपण ते काढणार आहोत. t सुद्धा काढायचं आहे आणि t41 सुद्धा आपण ते काढणार आहोत. आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे. काय करूयात तर t11 साठी सूत्र वापरूयात. t11 बरोबर आता इथे काय होईल a तर आपल्याला दिलेला नाही म्हणजे a आपण आहे तसाच ठेवूयात. अधिक काय होईल n बरोबर काय होईल तर 11 वजा 1 गुणिले d. मग t11 बरोबर काय होईल तर t11 आपला 16 आहे म्हणून आपण तर 16 लिहूयात. 16 बरोबर काय होईल तर a अधिक 11 वजा 1 10 मिळेल 10 d. म्हणजेच हे समीकरण आपण कसं लिहू शकतो तर a अधिक 10 d बरोबर 16. आपण त्या बाजूंची अदलाबदल करून घेतलेली आहे. तर याला आपण काय करूया तर समीकरण नंबर 1 लिहूयात. आता त्याच पद्धतीने आपण t21 बरोबर 29 ही किंमत या सूत्रामध्ये ठेवून त्याचं समीकरण मिळूयात. मग आता इथे काय होईल तर t21 बरोबर a अधिक कंसामध्ये 21 वजा 1 गुणिले d. t21 किती आपला तर 29 आहे. मग 29 बरोबर काय होईल तर a अधिक 21 वजा 1 20 d. आता तिचा बाजूंच्या अदलाबदल केली तर काय होईल a अधिक 20 d बरोबर 29. याला समीकरण नंबर आपण 2 देऊयात. आता इथे आपण काय करूयात तर समीकरण 2 वजा समीकरण 1 करूयात. समीकरण 2 वजा समीकरण 1 आपण तर लिहिलेलं आहे. आता a हे धन आहे आणि हे ऋण आहे मग एकमेकाला a निघून जातील आणि पुढे काय होईल आता हे 20 वजा 10 म्हणजेच इथे काय होईल 10 d बरोबर 29 वजा 16 ही वजाबाकी किती मिळते तर 13 म्हणजे 10 d बरोबर 13 अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळालं. म्हणून d बरोबर काय होईल तर 13/10 म्हणजे 13 भागिले 10. म्हणून d बरोबर आपल्याला काय मिळेल तर इथं 10 आहे म्हणून आपण काय करूया तिथं अंशामध्ये दशांश चिन्ह देऊयात म्हणजेच काय मिळेल 1.3. तर d बरोबर आपल्याला काय मिळाला तर 1.3 मिळाला. आता d बरोबर 1.3 ही किंमत जी आहे ती आपण काय करूया समीकरण 1 मध्ये ठेवूया. जे आपलं समीकरण नंबर 1 आहे त्यामध्ये आपण ही d ची किंमत ठेवूयात आणि a ची किंमत मिळवूयात. तर समीकरण नंबर 1 आपण तर लिहून घेतलेलं आहे. मग काय होईल आता हे a अधिक 10 गुणिले 1.3 बरोबर 16 म्हणजेच काय होईल a अधिक त्या गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर 13 मिळेल बरोबर 16. a बरोबर काय होईल तर 16 वजा 13. मग a बरोबर काय मिळालं आपल्याला 3. आता a ची आणि d ची किंमत आपल्याला ते मिळालेली आहे. आता आपण तर 41वा पद काढूयात म्हणून आपण काय केलं तर सूत्र लिहून घेतलं. आता पुन्हा काय होईल t41 बरोबर a किती आपला तर 3 अधिक कंसामध्ये इथे काय होईल 41 वजा 1 गुणिले d किती आपला तर 1.3
बरोबर इथे काय होईल, हे 3 अधिक आहे तसंच ठेवूयात. 41 वजा 1 40 गुणिले 1.3 बरोबर. आता इथे काय होईल, 3 अधिक 13चा पाडा येतो तुम्हाला, 13 चौक 52 आणि पुन्हा 0 येईल, म्हणजे दशांश चिन्ह देऊन 0 येईल. बरोबर. आता 3 अधिक 52 ही बेरीज करूया. त्या दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला जो 0 आहे त्याने काही फरक पडणार नाही याच्या किमतीमध्ये. 52 अधिक 3 55 म्हणजेच टी 41 बरोबर 55. आठवा प्रश्न आहे 11 8 5 2 डॉट 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 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवे पद असेल. तर ए बरोबर T1 बरोबर 11, T2 बरोबर 8, T3 बरोबर 5, T4 बरोबर 2, Tn बरोबर वजा 151 आहे. n बरोबर आपल्याला इथं काढायचं आहे. तर डी बरोबर काय होईल, तर T2 वजा T1. तर T2 किती आहे आपला, तर 8 आहे. म्हणून काय करूयात आपण इथे 8 वजा 11. 8 वजा 11 ही वजाबाकी आपल्याला किती मिळते, तर वजा 3 मिळते. म्हणून डी बरोबर किती आहे आपला, तर वजा 3 आहे. तर आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर आपण आता इथे काय करूयात, तर Tn आपला किती आहे, तर वजा 151 आहे. त्याची किंमत आपण ते ठेवूयात. बरोबर. ए किती आहे आपला, तर 11 अधिक n वजा 1 आणि डी किती आहे आपला, तर वजा 3 म्हणजेच काय होईल, गुणिले वजा 3. बरोबर. हे वजा 151 आहे तसंच राहू देत. 11ला पण आहे तसंच ठेवूयात. आता इथे काय होईल, वजा 3ने पूर्ण कंसाला गुणून घेऊयात. मग आता हे वजा 3 गुणिले n म्हणजे काय होईल, हे वजा 3 n होईल. हे वजा वजा अधिक होईल आणि 3 1 3. वजा 3 n आहे ते बरोबरचिन्हाच्या अलीकडे लिहूयात आणि वजा 151ला बरोबरचिन्हाच्या पलीकडे घेऊयात. वजा 3 n आहे ते धन 3 n होईल. बरोबर. हे 11 अधिक 3 आणि हे वजा 151 आहे ते धन 151 होईल, म्हणजेच अधिक 151. मग 3 n बरोबर काय होईल, तर ते 11 अधिक 3 अधिक 151 यांची बेरीज करूयात आपण. तर ही बेरीज आपल्याला किती मिळते, 165. म्हणून n बरोबर काय होईल, तर 165 भागिले 3 होईल. 3ने 165ला जर भाग दिला तर n बरोबर आपल्याला काय मिळतो, तर 55 मिळतो. 3 5 15 1 उरेल, पुन्हा 5 बाजूला उतरून घेतले, पुन्हा 3 5 15 म्हणून n बरोबर 55. म्हणून वजा 151 ही संख्या 55वे पद आहे. यानंतर 9वा प्रश्न 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत. आपण 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांची यादी करूयात. 12 16 20 24 डॉट 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 आणि शेवटची संख्या काय असेल, तर 248. कारण 10 ते 250 पर्यंतच्या संख्या आपण लिहितोय. 10 नंतर 11 ही संख्या येते. तर 10 आणि 11 ह्या दोन्ही संख्यांना 4 ने भाग जात नाही. तर 12ला 4 ने भाग जातो, म्हणून पहिली संख्या 12 मिळाली. त्यानंतर 16 20 अशा पण संख्या लिहिलेल्या आहेत. आणि 250च्या आतली संख्या कुठली मिळते, तर 4 ने भाग जाणार, तर 248 मिळते. 249 250ला सुद्धा 4 ने भाग जात नाही, म्हणून शेवटची संख्या काय आहे, तर 248 आहे. म्हणून ए बरोबर T1 बरोबर 12, T2 बरोबर 16, T3 बरोबर 20 अशा पद्धतीने Tn बरोबर 248. तर आपण ती n काढणार आहोत. तर त्यासाठी आपण आधी काय करूयात, तर डी सुद्धा काढून घेऊयात. तर डी बरोबर काय होईल, तर T2 वजा T1. T2 किती आपला, तर 16 वजा 12 ही वजाबाकी किती मिळते, तर 4 मिळते. म्हणून डी किती आहे आपला, तर 4 आहे. आता सूत्र लिहून घेतलेलं आहे. Tn किती आहे आपला, तर 248 आहे. म्हणून 248 बरोबर काय होईल, ए किती आहे, तर आपला 12 आहे. तर 12 अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी किती आहे, तर 4 आहे. तर 248 आहे तसंच राहू देत. बरोबर. 12 अधिक काय होईल, आता हे 4 ने पूर्ण कंसाला गुणूयात, म्हणजे 4n वजा 4 मिळेल. बरोबर. इथे काय होईल, तर 248 आहे तसंच लिहूयात. बरोबर. 12 वजा 4 होईल, कारण 4ला ऋण चिन्ह आहे म्हणून. 12 वजा 4 ही वजाबाकी किती मिळते, तर 8 मिळते. 8 अधिक 4 n. तर इथे 248 बरोबर 8 अधिक 4 n मिळालेला आहे आपल्याला. तर 8 हे जे आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे ते अलीकडे घेऊयात, म्हणजेच काय होईल ते, तर 248 वजा 8 होईल बरोबर 4 n. मग 248 वजा 8 काय मिळेल आपल्याला वजाबाकी, तर 240 बरोबर 4 n. म्हणून n बरोबर काय होईल, तर 240 भागिले 4 होईल, कारण 4 हे n ला गुणिले ते 240ला भागिले होईल.
म्हणून n बरोबर काय होईल, 4ने 240ला भाग देऊयात. 4 सक्क 24 आणि हा 0 आहे तसा म्हणजे 60. म्हणून 10 पासून 250 पर्यंतच्या 60 नैसर्गिक संख्या 4ने विभाज्य आहेत. यानंतर 10वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा. आता हेच तर उदाहरण जे आहे ते तुम्ही समजून घ्या. T17 बरोबर 17वे पद, T10 बरोबर 10वे पद. आता Tnचं आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे, तर आपण ते काय करूया, T17 ही किंमत आधी घेऊयात. मग काय होईल आता इथे a अधिक कंसामध्ये 17 वजा 1 गुणिले d. मग T17 बरोबर आपल्याला काय मिळेल, तर a अधिक 17 वजा 1 16d. याला आपण समीकरण नंबर 1 देऊया. आपण T10 साठी हे सूत्र वापरूयात. आता इथे काय होईल, तर a अधिक कंसामध्ये 10 वजा 1 गुणिले d बरोबर काय मिळेल आपल्याला, तर a अधिक 10 वजा 1 9d. T10 साठी आपल्याला हे समीकरण मिळेल. याला आपण समीकरण नंबर 2 देऊयात. परंतु T17 बरोबर काय आहे, तर T10 अधिक 7. म्हणून आता इथे काय होईल, आता T17 किती मिळालेला आपल्याला, तर a अधिक 16d बरोबर T10 काय आपला, तर a अधिक 9d अधिक 7 होईल. आता ही जी बाकीची सर्व पदे आपण एकत्रित लिहूयात. म्हणजेच काय होईल, तर a अधिक 16d. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना काय होईल, तर ऋण होईल, वजा a वजा 9d बरोबर 7. आता काय होईल, धन a ऋण a एकमेकाला निघून जातील पहा. आणि 16d वजा 9d ही वजाबाकी करूयात. ही वजाबाकी किती मिळते आपल्याला, तर 7d मिळते. मग 7d बरोबर 7. मग d बरोबर काय होईल, तर 7 भागिले 7. हे गुणिले 7 आहे तिकडे भागिले होईल. म्हणून d बरोबर आपल्याला काय मिळेल, आता 7ने 7ला भाग दिला तर काय होईल, तो 1 मिळेल. 7 1 7 म्हणून d किती मिळाला आपल्याला, 1 मिळाला. उदाहरण छोटंसं आहे पण समजून घ्या. आपण इथं सूत्र आहे तेच वापरलेलं आहे आणि तिथं समीकरण बनवून आपण काय केलेलं आहे, d ची किंमत मिळवलेली आहे. तिथे आपला सराव संच पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.